पालघरमधून येते। पालघरमधल्या एमआयडीसीतल्या कंपनीला आग लागली आहे। बोईसर तारापूर एमआयडीसी मध्ये ही घटना घडली आहे आणि आगीनंतर केमिकल कंपनीतल्या ओलियम वायूची आता गळती सुरू आहे। गॅस गळतीमुळे कामगारांसह नागरिकांची पळापळ या भागामध्ये सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळते। तारापूर एमआयडीसीतली घटना आहे। आगीनंतर गॅसची गळती झाली आहे, नागरिक भयभीत झाले। हर्षद पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर जोडले गेले, जाणून घेऊया हर्षदकडून काय नेमके तपशील आहेत। हर्षद, मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांची धावपळ होताना पाहायला मिळते। नक्कीच बोईसर तारापूर एमआयडीसी मध्ये प्लॉट नंबर 18 डी विंग डी झोन आहे। त्याच्यामध्ये तिथे ही बगेरिया केमिकल नावाची कंपनी आहे आणि ह्या कंपनीला आग लागली आणि आगीनंतर ओलियम नावाचा जो वायू आहे तो वायू गळती झालेली आहे आणि हा वायू धूर आहे तो सर्वत्र पसरल्यामुळे, पांढरा धूर सर्वत्र पसरल्यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालंय। त्याचप्रमाणे जे इंडस्ट्रीमध्ये कामाला जे वर्कर्स आहेत, कामगार आहेत किंवा जे त्या भागात फिरणारे रहिवासी आहेत, हे यांनी तो भाग सोडण्याचा प्रयत्न केला आहे किंवा तिथून निघून जाण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे। प्रशासनानेही काही हा मोठ्या प्रमाणात लोकांना सतर्क राहण्याचा इशारा दिल्यानंतर सतर्क राहायला सांगितलंय, घाबरून जाऊ नये असंही आवाहन केलेलं आहे। मात्र ह्या सर्व एकंदरीत धुरामुळे भीतीचं वातावरण पाहायला मिळतं। मात्र दुसरीकडे अजूनही ह्या वायूने काही जीवितहानी किंवा दुर्घटना घडली नसल्याचंही पाहायला मिळतं। त्यामुळे काही वेळेतच हा वायू नियंत्रणात येईल असं सुद्धा आपत्ती व्यवस्थापनाकडून सांगण्यात येत आहे। ठीक, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी हर्षद। मात्र वेळोवेळी या संदर्भातले अपडेट्स आपल्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। तर आगीनंतर गॅस गळती झालेली आहे, त्यामुळे नागरिक भयभीत आहेत। नागरिकांची पळापळ सुरू आहे। पालघरमधल्या एमआयडीसीतल्या कंपनीला एका केमिकल कंपनीमध्ये आग लागली आणि त्यानंतर अशा प्रकारे गॅस गळती सुरू झालेली आहे। संपूर्ण परिसरामध्ये पांढऱ्या धुराचे लोट आहेत आणि सर्व नागरिकांनी या ठिकाणी आपल्याला स्कार्फ बांधलेले दिसत आहेत, मास्क लावलेले दिसत आहेत आणि अशा प्रकारे एक भयभीत वातावरण या ठिकाणी पसरलेलं आहे।